चला या व्हिडिओमध्ये आज दिवसभर काय घडले पाहूया. निफ्टी 23,991 वरती ओपन झाली. कालच्या क्लोजिंग पासून निफ्टी गॅप डाऊन मध्ये ओपन झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर निफ्टीने 23,901चा लो बनवलेला आपल्याला पाहायला मिळतो. लो पासून वरती जात शेवटच्या अर्धा तासामध्ये निफ्टीने 24,047चा हाय बनवलेला आहे आणि बंद होताना निगेटिव्ह साईडला निफ्टी 24,013 वरती बंद झालेली आपल्याला दिसून येते. निफ्टीने बराच वेळ आज 925 ते 24,000 या रेंजमध्ये घालवलेला आपल्याला दिसून येतो. NSE वरील 1,760 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 1,522 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. 139 स्टॉकना अप्पर सर्किट तर 82 स्टॉकना लोअर सर्किट लागले. निफ्टी 50तील 24 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 26 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. झोमॅटो, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, NTPC, अपोलो हॉस्पिटलमध्ये तेजी होती. तर सकाळी आपण सांगितल्याप्रमाणे इन्फोसिस, TCS, टेक महिंद्रा, SCL टेक आणि HDFC बँक याच्यामध्ये दबाव पाहायला मिळत होता. टेलिकॉम आणि पॉवर सेक्टरमध्ये तेजी होती, तर IT आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. बँक निफ्टी आज 57,754 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने खाली जात 57,464चा लो बनवला. लो पासून वरती जात बँक निफ्टीने 57,804चा हाय बनवला, तर बंद होताना निगेटिव्ह साईडला 57,685 वरती बँक निफ्टी बंद झाली. निफ्टीमध्ये शेवटच्या अर्धा तासामध्ये आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळाली, तर बँक निफ्टीमध्ये हीच रिकव्हरी आपल्याला 1 पासून दिसून येत होती, पण मध्येच 2:45ला एक निगेटिव्ह कॅन्डल देखील आपल्याला पाहायला मिळाली. बँक निफ्टीतील 5 बँकांमध्ये तेजी होती, तर 9 बँकांमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे बघण्यासारखी, तर एकदा वन डे चार्टवरती आपण जाऊ. आपल्या लक्षात येईल की बँक निफ्टीचा ट्रेंड अजूनही आपल्याला अपसाईड दिसून येत आहे. पण हाच जर मी विकलीवरती चेक केला, तर आता जो काही आठवडा आपल्याला तेजी पाहायला मिळत होती, ते एका दिवसामध्ये त्या तेजीचं रूपांतरण कशामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं, तर डोजी कॅन्डलमध्ये झालेलं दिसून येतं. आता या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तरच आपल्याला फ्रेश तेजी पाहायला मिळू शकते, किंवा याचा लो ब्रेक झाला तर फ्रेश दबाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. या झोनमध्ये आपल्याला एकही ट्रेड, मोठा ट्रेड मिळणार नाही याची काळजी घ्या, किंवा या लेवल लक्षात. त्याच्यानंतर आपण निफ्टीमध्ये जाऊ. निफ्टीमध्ये देखील आपल्याला सेम चित्र पाहायला मिळेल. निफ्टीने थोडी रिकव्हरी दिली म्हणायला काही हरकत नाही. लेवल टेस्ट करून शेवटी दिवसाअखेर ते थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली, पण इथं देखील आठवड्याचा चार्ट पाहिला तर इथं देखील आपल्याला सेम स्थिती बँक निफ्टी सारखी पाहायला मिळते. एक लेवल ब्रेक होणार नाही तोपर्यंत फ्रेश तेजी येणार नाही. लेवल ब्रेक होणार नाही तोपर्यंत फ्रेश दबाव येणार नाही. याच्यामध्ये नो ट्रेड असेल. त्याच्यानंतर रिलायन्सची आज AGM मीटिंग होती. त्याच्यामध्ये जिओचा IPO लवकरच येईल हे देखील सांगण्यात आलं. त्याच्यानंतर ग्रीन एनर्जीवरती काम, परत मेटासोबत झालेला AI करार, ज्या आपल्याला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिसून आल्या. पण ही जी काही लेवल आहे याच्या खाली जर रिलायन्स गेला तर आपल्याला दबाव वाढताना पाहायला मिळू शकतो. याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. अजून देखील आपण सकाळी जी लेवल किंवा जी लाईन मार्क केली होती त्याच्यामध्येच आजची देखील कॅन्डल आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं की आंबरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळेल. हा गॅपअप मध्येच ओपन झाला आणि तिथूनच तो सरळ खाली आला. इतका गॅपअप ओपन झाला होता, पण ओपन झाल्यानंतर तो सरळ प्रॉफिट बुकिंगचा शिकार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपण जो अंदाज वर्तवला होता की तेजी पाहायला मिळेल, ती सुरुवातीला झाली दिवसभर, इथे दिसून आली नाही. त्याच्यानंतर आपण इन्फोसिसमध्ये दबाव मिळेल असं सांगितलं होतं,
आपल्याला अपेक्षा नव्हती की इतका दबाव वाढेल, पण त्यांनी सर्वच लेवल ब्रेक केलेले आहेत. कदाचित टेक्निकल दृष्ट्या आता हा स्टॉक वीक झालेला आहे म्हणायला काही हरकत नाही. बघू शकतो आपण चार्टवरती टेक्निकल दृष्ट्या हा वीक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर विप्रोची चर्चा केली होती. विप्रोने देखील खालची लेवल टेस्ट केली, पण तिथून त्याने रिकव्हरी दिलेली दिसून येते. आता आपण सोन्या चांदीच्या किमतीकडे जाऊया. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये आपल्याला मिळत आहे कच्च्या तेलाची किंमत देखील आपल्याला $80च्या आसपास दिसून येत आहे. आता सध्या ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला फ्लॅट कारभार पाहायला मिळत आहे. मार्केट पडलं का? हा बऱ्याच लोकांना प्रश्न आलेला असेल. काल US आणि अमेरिका ट्रेड डील झाली तरी देखील आपलं मार्केट पडलं का? चं कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची अजूनही मार्केटमध्ये विक्री सुरूच आहे, आणि दुसरं कारण म्हणजे IT सेक्टर. या दोनच गोष्टींमुळे मार्केट पडलेलं आपल्याला आज दिसून येतं. गोष्ट लक्षात राहू द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.